जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा। आज त्रिपुरी पौर्णिमा व त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या इथे असणारे जगदंबेचे आरती, त्याचबरोबर जगदंबेच्या गाण्यांचाही कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर आतापर्यंत आपण बरेचसे शिष्य केले, शिष्यामध्ये काही वीरकंगनाचे शिष्य केले, त्याचबरोबर काही काळेश्वरीचे शिष्य झाले, एडेश्वरीचे झाले, तुळजाभवानीचे झाले, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे झाले। म्हणजे अनेक शिष्य आपल्या इथे निर्माण झाले। आपल्या इथं शिष्यांना मार्गदर्शन करण्यात आलं, त्याचबरोबर शिष्यांना गुरुदीक्षा सुद्धा देण्यात आल्या। नुसतं गुरुदीक्षा दिली आणि शिष्याला सोडणं म्हणजे हे पूर्णत्व चुकीचं ठरलं जातं। शिष्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणं, शिष्याला काही मंत्र उच्चारण कशा पद्धतीने केलं जाणं, या सर्व गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात याविषयी आज आपण दाखवणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे जे काही शिष्यांनी आपल्या इथे गुरुदीक्षा ग्रहण केलेल्या आहेत, गुरुदीक्षा झाल्यानंतर वीरकंगनाची दीक्षा झाली अथवा कुठल्याही देवी देवतेची दीक्षा झाल्यानंतर शिष्याला कशा पद्धतीने कौल सोडवावे, त्याचबरोबर शिष्याने वेळोवेळी संकट प्रसंगी कोणत्या मंत्राचा जाप करावा, त्याचबरोबर शिष्याने दरवेळेला कुठच्या मंत्रावरती इतरांचे प्रश्न सोडवावेत याविषयी आपण शिष्यांना मार्गदर्शन करणार आहोत। त्याचबरोबर आपण शिष्यांना म्हणजे पूर्णत्व कशा पद्धतीने घडावे, त्याचबरोबर शिष्यांनी कशा पद्धतीने इतरांचे कौल लावावेत, इतरांचे कौल सोडवावेत, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे असं झालं की माझ्या इथे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा वेळेस क्लासेस झाले, शिष्यांना मार्गदर्शन सुद्धा झाले, त्याचबरोबर बऱ्याचदा त्यांचे क्लासेस सुद्धा आपण घेऊन झाले। पण त्यावेळेस हा व्हिडिओ आपण अपलोड केला नाही किंवा त्यावेळेस आपण हा व्हिडिओ केला नव्हता। पण आज असं झालं की त्रिपुरी पौर्णिमा आहे, मोठी पौर्णिमा आहे, दिवाळीचे सणही आहे, त्याचबरोबर चांगला शुभ दिवस सुद्धा आहे। तर या दिवसामध्ये अनेक माझे शिष्य आले सुद्धा आहेत व शिष्यांना मार्गदर्शन व कौल कसे लावावे, मंत्रोच्चारण कशा पद्धतीने करावे याची आपण सर्वस्व विधी दाखवणार आहोत, त्यांच्याकडून करून घेणार आहोत, काही विधी त्यांना करायला सुद्धा लावणार आहोत। तर या कशा पद्धतीने असणार आहे, त्याची आपण मार्गदर्शन कशा पद्धतीने करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर संध्याकाळी होणारी जी काही जगदंबेची आरत्या, गाणी, त्याचबरोबर गाण्यांचा कार्यक्रम, गायनांचा कार्यक्रम, देवीचा संचार या कशा पद्धतीने करायचा ह्या सर्व विधी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णत्व पाहावा, त्याचबरोबर मला लाईक करावं, सबस्क्राईब करावं, त्याचबरोबर बेल आयकॉनच्या चिन्हावरती घंटा सुद्धा दाबावी, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व तुम्ही असेच माझ्या चॅनेल सोबत राहताल ही मी सर्वांकडे आशा सुद्धा धरते। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णत्व पाहावा ही सर्वांकडे विनंती। चला तर मग पूर्ण सविस्तर मी सांगणार आहे। मला जे काही इथे देता येईल, जे काही माझ्याकडे असेल ते मी इथे देणार आहे। त्याच्यासाठी काही आपल्याला विधी करायचे आहेत। विधी म्हणजे आपण जी काही आता साधना करणार आहोत, मंत्र साधना करणार आहोत, ही मंत्र साधना म्हणजे आपल्या न्यास झाल्याशिवाय कुठल्याच विधी आपण प्राप्त करू शकत नाही किंवा कुठल्याच विधी किंवा कुठलेच मंत्र, तंत्र, यंत्र आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपण त्यांना सिद्ध करू शकत नाही। त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे आपल्या ग्रुपवरती जो काही मी आता नवीन ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती मी मंत्र देणार आहे। या मंत्राची साधना तुम्हाला सगळ्यांना 108 वेळेला करायची आहे, बरोबर। आता जी लोक 52 माळेवरती आहेत त्यांनी 2 माळा करतात आणि 108 वाले आहेत त्यांनी पूर्ण अखंड एकच माळ करणार आहात। मी मंत्र तुम्हाला व्हॉट्सअपला देणार, ग्रुपला पाठवणार, त्याच ग्रुपवरचा तुम्हाला मंत्र बघून पूर्ण 108 वेळा साधना करून घ्यायची आहे। दाखवत आहे कारण की मला इथे बघून सुद्धा तुम्हाला सांगता येता येईल, कारण की मोबाईल मध्ये मला सारखंच बघता येणार नाही, समोरासमोर मी पटकन बघून तुम्हाला बोलू शकते। याच्यासाठी तुम्हाला जो काही मंत्र दिलेला आहे हा मंत्र इथेही दिसतोय, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा दिसतोय। आता वर मान करून बघण्यापेक्षा सरळ मोबाईल मध्ये जरी तुम्ही घेतला तरी चालेल। हा जो काही मंत्र आहे हा धुमावतीचा मंत्र आहे, बरोबर। दशमहाविद्यामध्ये धुमावती देवीला अधिक जास्त प्राधान्य दिलं जातं, तारा देवीला अधिक प्राधान्य दिलं जातं। तर तुम्हाला धुमावती मंत्रावरती ही साधना करायची आहे। आता मंत्र सर्वांना वाचता येतोय का मला सांगा, जरा बोलून दाखवा। आपला साधा सोपा ओम गुरुदेव नमः याची करू शकता। मी तुमची गुरु इथे आहे असं समजून नाही, जी काही गुरु आहे, जी काही दैवत आहे ती तुमच्या समोर आहे, हीच तुमची गुरु, हेच सर्व तुमचं आहे। मी फक्त मधली एक कठपुतली आहे। मी तुमची गुरु म्हणून माझ्यासाठी साधना करू नका, जगदंबेसाठी करायचं आहे। आलं लक्षात? किंवा गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्र तरी एकदा बोलून घ्यायचा। त्यानंतर हे जे मधलं बोट आहे, हे मधलं बोट आपल्या माळेला लागता कामा नाही। आलं लक्षात?
हे मधलं बोट नकारात्मक मानण्यात येतं. जर तुम्ही हे बोट लावून जर कुठल्याही मंत्राची जर साधना किंवा मंत्र साधना किंवा जप साधना जर करत असताल तर तो मंत्र पूर्णपणे व्यर्थ आहे किंवा तो मंत्र तिथे खंडित होत असतो. म्हणून हा बोट कुठल्याही माळेला न लावता तुम्हाला साधना करायची आहे. तुमची एक माळ पूर्ण झालेली आहे, जसं की आता तुमची इथे पूर्ण ही माळ पूर्ण झाली. ही पूर्ण झाल्यानंतर इथे स्टॉप व्हा. माळ तिथे तुम्ही खाली हातामध्ये ठेवून द्या. माळ इथे झाली, चला आता पुढे जाऊ आणि नंतर ठेवू, अशा पद्धतीने. ही जर माळेच्या जर तिथे तुम्ही उल्लंघन करत असताल तर तिथे तुम्ही गुरुच्या शब्दाचं किंवा गुरुच्या मंत्राचं उल्लंघन केल्यासारखं होतं. म्हणून इथे तुम्हाला थांबून माळ खाली ठेवून द्यायची आहे. आलं लक्षात? या छोट्या छोट्या टिप्स आहेत, या जर आपण पाळल्या तर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त करतो त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला प्रगती करण्यामध्ये कुठेतरी तिथे कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन योग्यरित्या होतं आणि आपली प्रगती व्यवस्थित होते. आलं लक्षात? ही छोटी जी टिप फक्त जर लक्षात ठेवली तर तुमच्या ज्या रोजच्या साधना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मार्गदर्शन म्हणा त्यातले तुम्हाला त्यातले व्हायब्रेशन म्हणा व्यवस्थितरित्या होतील. आलं लक्षात? सर्वांचा टाइम स्टार्ट करा. आपापला मंत्र जो काय दिलेला आहे तो तुम्ही सुरुवात करता. यांनीही माझ्याकडे पहिले क्लास केले. तुमचे क्लास चालू करताना मी प्रत्येकाला त्यावेळेस सुद्धा मंत्र दिले होते. त्यावेळेस काय होतं बरं, ग्रहण होतं. ग्रहणाच्या वेळेस सुद्धा आपले मंत्र साधना झाली, त्यावेळेस तुम्ही पण होता, हे पण होतं बरोबर. फक्त एवढंच की तुमच्या त्या दिवशी विधी आपण कोणत्याच केल्या नाही, फक्त तुमची दीक्षा केली होती. त्यावेळेस सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी दशमहाविद्येमध्ये येणाऱ्या जी कोणती जगदंबा आहे या जगदंबेची आपण साधना पूर्ण करून घेतो. साधना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला श्री सूक्ताचं पठण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करा, अक्षी तुम्ही देवी अभिषेक करा, देवीची प्राणप्रतिष्ठा करा अथवा देवाची प्राणप्रतिष्ठा करा, देवाचा अभिषेक करा अथवा तुम्हाला नुसतं सकाळी उठल्यानंतर एकदा श्री सूक्त तरी म्हणणं गरजेचं आहे. श्री सूक्तामध्ये तुम्हाला सर्वस्व मिळतं. म्हणजे श्री सूक्त असं आहे की त्याच्यामध्ये तुमचे मन शांत, त्याचबरोबर तुमची कुठेतरी शांतता येणे, तुमच्या सर्व कार्यामध्ये यश येणे, त्याचबरोबर तुम्हाला कुठेतरी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होणे, अशा गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण होत असतात. श्री सूक्त सर्वात मध्ये उत्तम आहे. श्री सूक्त आपण जेव्हा केव्हा जर कुठल्याही मंदिरात जाताल, म्हणजे जर तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाताल, तुळजापूरला जाताल, एडेश्वरीला जाताल अथवा सौंदती रेणुकीला जाताल, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जर प्राधान्य दिलं असेल तर श्री सूक्ताला दिलं जातं. इतर कोणतेही बीजाक्षरी मंत्र असो, म्हणजे कोणतेही किलक असो, कोणतेही सूक्त असो, पण श्री सूक्ताला सर्व प्राधान्य देण्यात येत असतं. तेवढ्यासाठी आपल्याला श्री सूक्ताचंही पठण करणं खूप गरजेचं आहे. आता श्री सूक्ताचं पठण करताना सर्वांनी जर एकत्र पद्धतीने श्री सूक्त जर आपण चालू केलं तर सगळा गोंधळ होऊन जाईल बरोबर. कोणाचाच कोणाला काही समजणार नाही किंवा तुम्ही काय बोलताय आणि समोरचा काय बोलतोय कळणार नाही. त्याच्यासाठी मी एकच व्यक्तीला इथे उभं करणार, तो व्यक्ती श्री सूक्त पूर्ण तो बोलणार, मी बोलणार नाहीये. आज काय कोणत्याही ज्या वेळेला कोणाचीही जर कौल लावणार असो तेव्हा आपल्याला काय करायचंय, कानमंत्राची वापर करायचा आहे. कुठल्याच प्रश्नाला लगेच ताबडतोब तुम्हाला दिलेल्या बीज मंत्रात लगेच घ्यायचा नाही. कितीही कुठलाही प्रश्न असो, कोणाचाही कितीही अडचणीचा प्रश्न असो, कितीही त्यांचा काही असो, पण बीज मंत्र लगेच वापर करायचा नाही. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, कान मंत्रावरती आपल्याला योनी मुद्रेवरती बसायचं आहे. योनी माळा घालून घ्या, तुमच्या हातातल्या माळा घालून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. योनी मुद्रेवरती आपण बसल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीचं नाव विचारून त्याचे प्रश्न घ्यायचे आहेत. आता ज्यावेळेस आपण परवा दिवशी प्रश्नाला बसलो होतो त्यावेळेस मी ज्यांचे प्रश्न बघितले त्यांचे योग्य आलते का? त्यांनी आपल्याला हो सांगितलं होतं. बर, हे जे प्रश्न पाहिले आपण ते योग्यरित्या आले. हे मी काढले का? नाही. तर कुठल्या मंत्रावर काढले? मी योनी मुद्रेवर, कान मंत्रावर काढले बरोबर. म्हणजे आपल्याला योनी मुद्रा धारण करून त्या मंत्रावरती इतर लोकांचा प्रश्न पाहायचा आहे आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो समजायचा आहे. आलं लक्षात? आता हे झाल्यानंतर प्रत्येकाला मंत्र आपण कानमंत्र देतो, सर्व देतो. आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज लागते. एखाद्याचं असं होतं की तिथे एखाद्याला काही त्रास असतो, एखाद्याला अडचण असते, एखाद्याला प्रॉब्लेम येतो,
किंवा एखाद्याला शारीरिक बाधा असते, एखाद्याला बाहेरचा त्रास असतो अथवा एखाद्याच्या घरामध्ये त्रास असतो, या सर्व गोष्टी असतात। आता ह्या सर्व आपल्याला कशा पद्धतीने काढायचे हे समजून घेऊ। फक्त एवढं तुम्हाला समजलं का की थांबा, कौल कसा लावायचा ही गोष्ट समजलेली आहे बरोबर। आपल्यावरती कर्जाचं संकट पडतं, आपल्यावरती पैशा पाण्याचं संकट पडतं, आपल्या घरावरती संकट येतं, आपल्याला काही जमिनीचा प्रश्नाचं संकट पडतं, आपल्या घरी येणारा एखादा काही कोडीवाला असेल म्हणजे एखादा भक्त असेल, ह्या भक्तावरती काहीतरी संकट असतं बरोबर। मग आता हे संकट आपण कसं सोडवायचं? नुसतं योनी मुद्रेवरती आपल्याला त्याचा काय प्रॉब्लेम आहे हा दिसला, मग त्याच्यावरती मार्ग पण देता आले पाहिजेत ना। नुसता त्याला दिसला मग काय हा बाबा तुझा प्रॉब्लेम आहे आता जा घरी, पण तो काय म्हणणार प्रॉब्लेम सांगितला, औषधं कोण देणार बरोबर का नाही? मग त्यासाठी आपल्याला औषध पण देणं खूप गरजेचं आहे। आता औषध कशा पद्धतीने दिल्या जाणार हे समजून घ्या। नामदेवता इष्ट देवता याचं स्मरण करून घ्यावं आणि पुन्हा आपापल्या जागेवरती बसून घ्यावे। बघा आई भोळ्या भक्तांनी केलंय मान्य आहे तुला त्याचा कार्यक्रम
सुटले. झाला पाहिजे नागिन डान्स असा असा करायला